सो हे गाईज मी आलेलो आहे माझ्या भावाच्या गॅरेजवरती. हे अरुण दादा आहे. अरुण दादा आता गाडी नीट करणार आहे ही वाली. तर बघू आता अरुण दादा काय काय प्रॉब्लेम सांगतो गाडीमध्ये, काय वगैरे काय नाही. मी पण ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवून तो काय काय काम करा वगैरे. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा फक्त. अरुण दादा आहे. आय थिंक गाडीचा लेफ्ट साईडचं शॉकअप गेलेलं आहे, तर ही गाडी नीट करणार आहे. कोणची आहे? होंडाची ब्रेझॉन आहे आय थिंक. ही तिचं शॉकअप गेलेलं आहे या साईडचं, लेफ्ट साईडचं समोरचं टायर अँड बॅक साईडचं राईटचं टायर गेलेलं आहे. तर बघू आता अरुण दादा काय काय सांगतो, काय कसं आहे काय नाही. आता सध्या स्टेपनी लावून तो चेक करतोय. सो बघू आता अरुण दादा काय काय सांगतो काय नाही. तुम्हाला तुम्ही पण जर पुण्यात राहत असाल मोशी साईडला वगैरे, तर तुम्ही पण गाडी आणू शकता. हे आमचं गॅरेज आहे मोर्या कार केअर म्हणून, हवेली बँक समोर. तुम्हाला वाटत असेल मी मार्केटिंग करतोय, तर तसं ठीक आहे, मार्केटिंग म्हणा, काय नाही. माझ्या भावाचं आहे म्हणून बोला लागतं कधी मध्ये ब्लॉगमध्ये, समजून घेत जा तुम्ही. आता टायर काढू लागला. पद्धतीने अरुण दादानी टायर काढले, समोरचे दोन्ही टायर काढले. बस स्टेपनी पडावं नाही आणि गाडी डायरेक्ट धपकन खाली, म्हणजे गाडीचं डायरेक्ट समोरचं बंपर गेलं समजून घ्या. त्याचं ऊस गेलं, जॉईंट असतं ते ऊस भेटत नाही, पेशंट पूर्ण टाका लागतं एवढा पार. हे बघून घ्या गाडीचं टायर काढल्यावर टायरचं ते कसं दिसतं. तुमने तो कभी देखा ही नाही होगा. तसंच इथं अरुण दादाच्या मित्रांनी पण वॉशिंगचं सेंटर टाकले मागं. शिवशक्ती वॉशिंग सेंटर. तो साईडचा तुम्हाला पार्ट सांगितला का? 500 रुपये एक पार्ट. दोन्ही साईडचं ओरिजिनल कंपनीकडून बनवून आलेलं जे या साईडचं आहे का, ते आय थिंक 500 रुपयाला काहीतरी भेटतं. अरुण दादाने सांगितलं आहे त्यांना. आता ते आणून इथं लावायचं आहे. इथं टायर काढले. आज संध्याकाळपर्यंत या गाडीचं पूर्ण काम करून टाकणे. तसंच मी ब्लॉगमध्ये दाखवून तो काय काम करण वगैरे काय नाही. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा फक्त. तिचं शॉकर गेलेले मागच्या टायराचं, आणि पुढचं पण भरपूर काहीतरी काम आहे. अरुण दादांनी आत्ता सांगितलं. तर ते अरुण दादाचं छोटंसं गॅरेज आहे, तो सगळं काम वगैरे करतो. त्याला खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्याने पहिले पण शोरूम वगैरेमध्ये काम केलेलं आहे गॅरेजचा, तर मग त्याला भरपूर एक्सपिरियन्स आहे. आणि अजून एक भाऊ आहे माझा म्हणून आता तो सध्या शोरूमला गेला आहे कामाला. तो पण म्हणजे पार्टनरशिपमध्ये दोघं भाऊ गॅरेज सांभाळता. दोघं पार्टनरशिपमध्ये आहे. बघू शकता गॅरेज तिथं जातं तुम्हाला मागं बॅनर. याच्यावर पण मी एक रील बनवली आहे, पण ते माझ्या याला नाही, ते त्याच्या याला टाकलेले आहे. माझ्याला फक्त टॅग केलेलं होतं. तर अरुण दादा गाडीचे म्हणजे काय काय प्रॉब्लेम आहे वगैरे ते देऊ लागलं आहे. बघू शकता तुम्ही प्रॉब्लेम बघू लागला. आणि मग नोट डाऊन करतोय, म्हणजे मटेरियल आणायला गाडीला काय काय लागते म्हणून. आता ते नोट डाऊन केल्यावर मटेरियल आणायला जायचे लगेच. खूप ट्रॅफिक झालं आहे. आम्ही चाललो आहे शॉकरचं टूल आणायला. किती वेळ लावला यार ते वाट बघायला. सगळं सामान आणलं आहे ना, आता टूलच राहिले बा. जी मेन गोष्ट आहे तीच राहिली आहे, ती म्हणजे की टूल शिवाय काही होत नाही बाकीचं. आता आम्ही टूल आणायला चाललो आहे. आता लई लांब जायचं. बघा काही जिथं आम्ही टूल घ्यायला आलेलो आहे त्याच्या बाजूला
मूर्त्या वगैरे बनतात. तर हे बघा, ज्या कामासाठी आलं ते काम झालं नाही, टोल भेटलंच नाही. आता मोनू येताना टोल घेऊन येणार आहे. आता तोपर्यंत बाकीचं काम करूया. भाऊनी गेटअपच चेंज केलेला आहे काम चालू करणे म्हणून. अरुण भाऊ एकदा आहे करा गेटअप चेंज. आता काम करणे म्हणलं तर गेटअप चेंज करायला लागत, नाही तर चांगले कपडे खराब व्हायचे शक्यता राहते. त्याच्यामुळं काम चालू केलेले आहे अशा प्रकारे. नट काढणं चालू आहे. आता हे टूल बदलून नट काढणार आहे बघा. निघत नव्हतं तर ऑइल टाकून नट काढणं चालू आहे. गॅरेजवाले म्हणता काय, गॅरेजवाले कशाचा नट काढतोय? लिंक रोड. कशाचा? लिंक रोड. लिंक रोड. ओके, लिंक रोड काढणं चालू आहे. काढणं चालू आहे गाईज. डिस्क ब्रेक काढू लागला. शॉकर आहे. हा तेच ते शॉकर काढू लागला. सॉरी, शॉकर काढतोय तो. निघलंच आहे ऑलमोस्ट. हा बाय द वे ती ही ब्रेझॉन नाही आहे, ब्रिओ आहे. ब्रिओ, होंडाची ब्रिओ आहे. ते माझ्या बोलण्यात चुकी झाली पहिले. हे शॉकर आहे. काढलंय शॉकर पूर्ण. हे मटेरियल आणलेलं आहे शॉकरचं सगळं, बघू शकता तुम्ही. चिंचवडमध्ये गेले ते शॉकर आणायला. याच्या शॉकर आहे. एक मिनटं मी तुम्हाला उघडून दाखवतो. ते शॉकर आहे याच्यात राईट साईडचं. अरुण दादांनी पण राईट साईडचं उघडले. ते गाडीचं ओरिजिनल शॉकर. एक मिनटं, हे बघा याचं शॉकर आहे. निघाना नाही. काही शॉकर आहे, खूप हेवी आहे. त्यांनी या साईडचा काढलंय. एक मिनिट, फोन येतोय कोणाचा तरी. आता या साईडचं शॉकर काढणं चालू आहे. हे काढल्यावर मी तुम्हाला डबल लेफ्ट साईडचं शॉकर दाखवतो. हा नट काढू लागला, निघालाच नाही. तसंच या पद्धतीने पण ह्या लेफ्ट साईडचं पण शॉकर काढलंय. म्हणजे काढतोय तो, निघलंय लेफ्ट साईडचं पण शॉकर. आता राईट साईडचं मागचं टायरचं शॉकर काढणे. अजून टायर काढलेलं नाही आहे. आता ते मागचं काढणे. हे बघा, आमचं मोरया कार केअर. ऑल कार सर्विस आर अवेलेबल. इथं खूप ट्रॅफिक होते मोशीत. खूप म्हणजे खूप. मोशी चौक हा, मग भारत माता तो बघा ट्रॅफिक. ते सागर जात चाललंय इकडे बाबा जागा गाड्यालाच करीत जा. एक गाडी मग 50 रुपये म्हटलं बिझी म्हणून. काय काढतोय ब्लॉग? बाप रे, जाऊ का? हो चा. हा सांगतो जा. भाऊने आज गाडी पुरी चकाचक करून टाकलेली धुवून, असल्यामुळे डिग्गी काढा लागली.
नट इथे आतमध्ये बघू शकता, तो नट आहे. हा नट आहे जो काढायचा आहे, तो शॉकरचा नट आहे. हा काढतोय तो. हा मागच्या टायरचं शॉकर हे जुनंवालं आहे जे खराब झाले. हे नवीन वाले, त्याच्यामुळेच गेला असं ना. हे नवीन वाले कंपनीचं. आता हे तिथं फिट करायचं आहे. नवीनवाला ॲडजस्ट केलं आहे म्हणजे लावलं आहे. नवीनवाला लावलं आहे इथं. अजून नट वगैरे लावणं चालू आहे. वरतून पण नट फिट करणं आहे. आता जीवाला नट काढलं का पहिले तेव्हाला नट लावणं आहे. आता वरतून आणि खालून पण एक नट लावणं आहे. चालेल, काय नाही, अर्ध्या तासाचं काम आहे, होऊन जाते लवकर. लावायचे लेफ्ट साईडचं, बॅकचं. राईट साईड बॅक झालेली आहे, आता लेफ्ट साईड बॅक बाकी आहे. ते टायर काढून शॉकर काढायचं आणि मग हे लावायचं. खूप हेवी भाई. सटायचं नाही ना. थोडं काय करा ते मग आपण कसं लावलं ते पाना लावून पाणी थोडं रिंग करा, नंतर मग ती लावा. नाही तर असं जर स्लिप झाला ना तर कार्यक्रम हळूहळू हळू बॅक साईड. लेफ्ट साईड बॅक खूप जाम झालेले, त्यामुळे ते लवकर निघत नाही. आय थिंक ते पाण्याने वगैरे त्यांनीच काढावं लागणार आहे परत. त्या साईडचं पाण्याने त्यांनीच काढलेलं आहे, ते पण त्यांनीच काढावं लागेल. शॉकर लावून झालेले आहे. आता टायर लावणं चालू आहे. मागचं सगळं काम झालं आहे, आता फक्त पुढचे दोन्ही टायराचे शॉकर बाकी आहे जे आपण काढून ठेवलेले. आता ते मागचं टायर वगैरे लावल्यावर पुढचं करायचं आहे. आणि मोनू पण ऑन द वे, अजून गर्दी कमी झालेली नाही आहे. मोनू पण येतो आहे ते टूल घेऊन, ज्या टूलने पुढचे शॉकर बसणार आहेत ते. सो वेट अँड वॉच. तो गाईज मोनू आलाय, मोनू आलाय. आता मोनूच्या टायराचं हे करा. थंडी नव्हती का? थंडी नव्हती? लय ट्रॅफिक आहे बाहेर. याच्या अंगात हे नसती बाबा. कुठं चालला? कुठं कुठं समोर आठवडी घे. हाय बाबू, चालला मग तू जा, मग आरामशीर जा. का टाकी चालू झाली रे? आम्हाला लागतंय रे. नाही 16चं नाही लागत. काय होतं का काय माहिती याच्यात. हे स्पंच ते आणि आता ते हे खोलले, हे काढलंय त्याच्यातून. काय माहीत नाही आपल्याला ते माहीत नाही गाडीतलं काही. हे स्पंच आहे दोन आणि हे एक काहीतरी आहे, हे एक काहीतरी होतं त्याच्यात. थांबा मी खोलून दाखवतो. काय म्हणला महेश सोबत कोण थांबा? काय करू?
हा जाऊ का जाऊ कसं धरायला लागेल गाइस मेरे को देखो क्या मिला इसमें से रुको 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 कुछ तो है इसमें हाँ ये था इसमें ओ ये निकला है गाइस इसमें से काय पायर रॉड राहिलाय सॉरी टायर रॉड राहिलाय आता ते आणायचं का गाइस टायर रॉड आणायला झाला लागेल डबल राहिले बाकी सगळं आले सगळ्यात जास्त मला हे आवडलं म्हणजे स्प्रिंग आणि नो विषय झाला आहे टायर रॉड राहिले आणि म्हणजे टायर रॉड आणले म्हणजे चुकीचं निघले आता जिथून टायर रॉड आणलं होतं ती दुकान आता बंद झालेली आहे तर अरुण दादा याच्यावर काहीतरी सोल्युशन सांगतोय त्यांना आपण आल्यानंतर अरे बापरे तो किती लांब गेलाय घरी गेला एकदा बंद केल्यावर परत खूप मोठा विषय झाला काम थांबवायला लागलं इथे त्याचं तो सकाळी 8-9 वाजता हो गया मग आता आपण बघितलं होतं मग ते पार्ट्स हिमायना अंदाज आला ते काय वेगळ्या गाडीचं दिलं का त्याने हे वेगळंच पार्ट हे जे का हे रॉंग आले अशातून नवीन आणलेले रॉंग आले रॉंग आले रॉंग लग गए भाई लग गए मोनू आला आणि परत गेला त्याच्याकडे पण एक गाडी आली आय थिंक रोडाच्या पलीकडून आणि ते गाडीचं काम करायला गेलाय टूल्स वगैरे घेऊन गेला इथं जे लागत होते इम्पॉर्टंट आता ते तिकडं करू लागला ते त्याच्यासोबत थांबा लागेल त्याच्यामुळे त्याच्यासोबत गेलोच नाही अब रोकना पड़ा क्योंकि विषय हो गया है शॉकअप को दबाना चल रहा है जुने झालेलं असल्यामुळे ते होत नाहीये काय करावं आता शॉकअप जुने झाले त्यामुळे ते दबाणं नाही लवकर आपल्याला तेच तर बदलायचे मेन म्हणलं तर तेच बदलायचे आता त्याच्यामुळे विषय होतोय थोडाफार गाइस मी लेन्स का टाईम लॅप्स चालू केलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो की म्हणजे कसं कसं लावतो वगैरे थोडं तुम्हाला खूप फास्टमध्ये वाटेल ते पण आता काय करू शकतो काही करू नाही शकत कारण की एवढं मोठं व्हिडिओ बनवू नाही शकत आपण त्यामुळं टाईम लॅप्स लावून तुम्हाला दाखवतो आहे काय करतो आहे काय नाही वगैरे तर बघा तुम्ही आता आम्ही कसं लावतो कसं नाही मी तर फक्त लावायचं नोकऱ्याचं काम करतो आहे त्याच्यात आता लावून झालेले आता ते जुनंवालं काढून नवीनवाल्या याच्यात लावायचं आहे स्प्रिंग वगैरे लावणे फक्त आणि ते शॉकर जुनं शॉकर फेकून देणे आता काही कामात नाही आता डबल ते नट वगैरे लावून शॉकर लावले आपण आता गाडीला लावू शॉकर जे नवीनवालं शॉकर आहे ते गाडीला लावू मला तर फक्त ते नट लावायला नुकडायला मजा येते त्या मशीननी काय फक्त एक बटन दाबायचं आणि लावून द्यायचं झालं संपलं आता
शॉकर वगैरे लावून झाले, आता टायर लावतोय. टायर पण लावून झाले आता. वरतून पद्धतीने गाडीचं सगळं काम झालेलं आहे आणि एक गाडी कामाला आलेली आहे आता. गाडीचं सगळं काम झालेलं आहे बघा काहीच. हो ओके. तर आपण कस्टमरला विचारू तुम्हाला सर्विस वगैरे कशी वाटली. सगळं काम मग गाडीचं का बाकी आहे? जेवढे भारी गाड्या का तेवढं बाकी? लय खतरनाक मेंटेनन्स असतो ना. पेट्रोल आहे का डिझेल आहे? आपल्याला ते हे टाकायचं डिझेल आहे ना? टायर ऑडियन टाकायचं आहे. दोन्ही टायर उद्या करणार. बाकी झालं ना सगळं एवढं राहिलेलं. ऑटो आहे ना? माझं विचारू का त्यांना आता त्यांचा इंटरव्ह्यू उद्याच घेऊ आपण. सगळं इंटरव्ह्यू काम झालं तर सरांचं इंटरव्ह्यू कसं काय वाटतं बघायला. डिझेलमध्ये सरचा इंटरव्ह्यू उद्या घ्यायचा. गाडीच कामकाज झालं विचारू आपण त्यांना उद्या. आता नको. पण डिझेलला तरी पण बाय बाय गाईस.